नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारा, तोंडातच विरघळणारा असा गाजर हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. गाजर हलवा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. पण इथे मी मावा, खवा किंवा कोणतेही महागडे साहित्य न वापरता तोंडातच विरघळणारा असा आणि झटपट तयार होणारा गाजर हलवा तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखविते आहे. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट 10 मिनिटात तयार होणारा आणि तोंडातच विरघळणारा असा गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे. आता लगेचच त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालूया. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. तूप अगदी व्यवस्थितपणे विरघळून घेतल्यावर लगेचच पाववाटी काजू आणि बदामाचे तुकडे घालूया. ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत दोन्ही ड्रायफ्रूट्स अगदी क्रंची होईस्तोवर व्यवस्थितपणे परतून घेऊया. पाहू शकता दोन्ही ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू आणि बदाम व्यवस्थित परतले गेले आहेत. लगेचच त्यामध्ये पाववाटी मनुका घालूया. मनुकाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता मनुका फक्त अर्धा मिनिटभर आपण तुपामध्ये ह्या सर्व जिन्नसांबरोबर व्यवस्थितपणे परतून घेऊया. मनुका परतायला जास्त वेळ लागत नाही. पाहू शकता मनुकाही अगदी व्यवस्थित फुलले आहेत. लगेचच आपण सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच तुपात आपण अर्धा किलो गाजराचा कीस घालूया. गाजरे स्वच्छ धुवून नंतर त्यावरची साले काढून नंतर अशा प्रकारे किसून घेतले आहे. गाजराचा कीस अशा प्रकारे व्यवस्थितपणे करून घेतल्यावर तुपामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. त्यामुळे गाजर हलवा टिकण्यासही मदत होते आणि चवही अगदी अप्रतिम अशी येते. म्हणून अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटे तुपात गॅस मिडियम ठेवून गाजराचा कीस व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे आणि तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन अगदी अशा प्रकारे सतत ढवळून गाजर मऊ होईस्तोवर तुपात परतून घ्यायचे आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता गाजराचा कीस अगदी मऊसर झाला आहे आणि अगदी त्याचा रंगही बदलला आहे. अशा प्रकारे तुपात व्यवस्थितपणे गाजराचा कीस परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 वाट्या आपण इथे दूध घेतले आहे. दूध इथे मी गाईचे घेतले आहे, जे गरम करून घेतले आहे. दूध थोडेसे कोमटच असावे, म्हणजे गाजर हलवा बनवताना अगदी लगेचच झटपट तयार होतो. आता दूध आपण लगेचच त्यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळून गाजराचा कीस दुधाबरोबर व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. त्यामुळे अगदी हलवाई स्टाईल हा गाजर हलवा तयार होतो. जर दूध आवडत नसेल तर तुम्ही पाणी घालूनही हा गाजराचा कीस शिजवून घेऊ शकता. पण दुधामुळे चव अगदी अप्रतिम अशी येते, म्हणून दूध अगदी जरूर वापरा. पाहू शकता साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर गाजर अगदी व्यवस्थित शिजले आहे आणि दूधही त्यामधील आटले आहे. लगेचच त्यामध्ये आपण पाऊण वाटी साखर घालूया. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता साखर मिश्रणात घातल्यावर अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे, म्हणजे तळाशी मिश्रण चिकटणार नाही आणि करपणार नाही. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता साखर पूर्णपणे गाजराच्या मिश्रणात एकजीव झाली आहे आणि मिश्रण पातळसरही झाले आहे आणि ट्रान्सपरंटही झाले आहे. ह्या स्टेजमध्ये त्यात आपण मिश्रण आळून यावे आणि अगदी लगेचच घट्टसर व्हावे यासाठी इथे मी अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडरचा वापर करत आहे. इथे मी मिल्क पावडर वापरत आहे. तुम्ही दुधावरची जी जाडसर मलई असते ती मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये फिरवून या स्टेजमध्ये इथे वापरू शकता. आता अशा प्रकारे मिल्क पावडर गाजराच्या मिश्रणात घातल्यावर सतत ढवळून गॅस मिडियम ठेवून
अगदी एकजीव करत राहायचे आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी घट्टसर झाले आहे आणि गाजर हलवा ट्रान्सपरंटही झाला आहे. अजून थोडेसे मिश्रण आपण आटवून घेऊया. साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट दाणेदार आणि अगदी हलवाई स्टाईल टेक्स्चर गाजर हलव्याला आले आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे गाजर हलवा तयार करून घेतल्यावर सर्वात शेवटी स्वादासाठी 1 चमचाभर वेलची पूड घालूया आणि त्याबरोबरच जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे त्यातील थोडेसे ड्रायफ्रूट्स आता आपण घालूया आणि जे राहिलेले आहेत ते गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत ते बाजूला ठेवूया. आता अशा प्रकारे आपण कलत्याने सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता गाजर हलवा पूर्णपणे तयार झाला आहे. याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही. आता हे मिश्रण जरी पातळसर वाटत असले तरी थंड झाल्यावर गाजर हलवा घट्टसर असा तयार होतो. किती परफेक्ट दाणेदार टेक्स्चर गाजर हलव्याला आहे. अशा प्रकारे गाजर हलवा तयार करून घेतल्यावर गॅस बंद करूया आणि गरमागरम गाजर हलवा लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा असा गाजर हलवा. हा गाजर हलवा तुम्ही डेझर्टमधून म्हणजेच थंडगार करून खाऊ शकता किंवा गरमागरमही खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. लहान मुलांना हा जरूर आवडेल कारण लहान मुले गाजरे खात नाही. तेव्हा अशा प्रकारे ह्या दिवसात म्हणजेच थंडीच्या दिवसात गाजर हलवा बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.